नाही, या तीन पक्षांनी एकत्र यावं हा प्रस्ताव संभाजी ब्रिगेडचा नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आणि महायुतीचा, आपल्या महाआघाडीचा जो काही एकत्रित येण्याचा विषय आहे, तर अजून वंचित बहुजन आणि महाआघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे काही एकत्र आलेले नाहीत. तर काही दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची जी राजकीय बैठक झाली, तत्पूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची ऑगस्ट 2022मध्ये युती झाली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाल्यानंतर असा विषय पुढे आला की जर महाआघाडीमध्ये वंचितला जागा नसेल तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्रित येऊन लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका लढवाव्यात. तसं केलं तर यांना बहुमत मिळू शकेल. आणि हा जो विचार आहे, व्यावहारिक अंगाने विचार केला आणि प्रत्यक्षात आला, तर तो निश्चित या राज्यात एक पर्यायी सरकार देण्या इतका प्रबळ आहे असं आमचं मत आहे. हा प्रस्ताव ठेवला कोणी? हा प्रस्ताव ठेवला कोणी तर सध्या असं लक्षात आलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत चर्चा करत असताना हा विषय निघाला असं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं किंवा पुढे आलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी संभाजी ब्रिगेड जी आहे या तिघांची युती करण्यासाठी सकारात्मक असं तुम्हाला वाटतं का? सकारात्मक किंवा नकारात्मक आहे त्याबद्दल काही मला सांगता येणार नाही, परंतु ही चर्चा झाली एवढी नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.